नमस्कार, मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। कसं आहात सर्वे? मस्त आहात ना? मस्तच राहा। नेहमी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा। तर सकाळी जशी आपली सुरुवात होत असते किचनपासून, तशीच आज देखील झालेली आहे। तर इथे मी पटकन भाजीची तयारी करून घेतली, भाजी करून घेतली आणि त्यानंतर पीठ मळायला घेतलं। पीठ मळल्यानंतर त्याला थोडंसं भिजत ठेवलं आणि भिजल्यानंतर आहे ना चपात्या करायला घेतल्या। चपात्या माझं असं मत असतं की पटकन करून घ्यावी आणि मग नंतर मग उठावी। एकदा का चपात्या झाल्या की अर्धा निम्मा स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं। तर इथे माझी चपात्या करायची घाई चाललेली, चपात्या देखील झाल्या आणि सगळा जो किचन होता नाश्त्याची भांडी, स्वयंपाकाची भांडी जी होती किंवा टिफिन बनवलेला होता, ती सगळी भांडी एकत्र केली, सगळी घासली, किचन ओटा स्वच्छ केला आणि इथे नंतर मग उठल्यानंतर तिचं जे आथरून उचलायचं राहिलेलं ना ते मी उचलत होते। सगळं आथरून घडी करून घेतलं आणि कपाटात ठेवून दिलं। तर माऊ देखील उठलेली होती, तिचं देखील आवरून तिला नाश्ता करून तिथं खेळायला खेळत होती ती एका बाजूला आणि मी इथं सगळ्या गोधड्या ठेवून दिल्या। त्यानंतर कपडे धुतली आणि कपडे धुतल्यानंतर ते बाहेर वाळवायला आले। बाहेर येऊन पाहिलं तर इतकं भरपूर ऊन आलेलं ना काय विचारायला नको। फक्त 8:30 वाजलेले तरी देखील इथे भरपूर ऊन बाहेर पडलेलं होतं आणि भरपूर गरम देखील होत आहे। तर कपडे देखील पटकन वाळवून घेतली। त्यानंतर थोड्या वेळाने आहे ना माऊ देखील आली, माऊला आंघोळ घालायची होती। तर माऊला देखील घेतलं आणि मग आंघोळ घालायला निघाले होते। तर तेवढ्यात तिला ती जी कपडे वाळवायला आणलेली बकेट होती ना ती हवी होती। ते इथं तिचं मधी बकेट घेऊन आहे ना इकडून तिकडून उड्या मारायचं काम चाललेलं। नंतर तिला घेतलं आणि म्हटलं चला आता आंघोळ करून घे, आपल्याला बाहेर जायचं आहे। तेव्हा खुश झाली आणि मग पटकन आंघोळ करून घेतली आणि मग तिचं आवरलं, मी माझं आवरायला घेतलं। तर असं वाटतं की कधी कधी काही केस आहेत ना कापून टाकावी, छोटी असावी की जेणेकरून मला कुठं जायचं असेल तर पटकन विसरता येतात। आणि जेव्हा आपल्याला घाई असते, विसरायचे असतात पटकन केस, तेव्हा तर नाहीच होत। तर कशी तरी नेहमीची जी आपली हेअरस्टाईल आहे साधी सिंपल ती करून घेतली आणि असं वाटतं की गरमीची आहे ना केस सोडूच नाही, खाली वरतीच बांधून ठेवावी। ते इथे वेणी घातली, कपडे चेंज केले आणि निघालो मंदिरात। तर मंदिरात का चाललो होतो तर आज माझा बड्डे होता, म्हणजेच माझा वाढदिवस होता। तर नेहमी जाते मी मंदिरात, तर इथं मी मंदिरात चाललो होतो दर्शनासाठी महादेवाच्या। तर माऊ आणि मी नेहमी असते जोडी, तशीच आज देखील होती। तर इथे ऊन झालेलं थोडंसं, पण म्हटलं चला पहिलं दर्शन करून याव्या। तर जाताना ह्या वेळेचं मला टेन्शन येतं माऊला घेऊन जायचं, पण कसं बसं पार करून आलो आम्ही आणि मस्त छान असं महादेवाचं दर्शन घेतलं। आणि त्यानंतर तिथे शेजारी एक शॉप आहे, तिथं थोडंसं काम होतं, ते तिथलं काम केलं, माऊला खाऊ घेतला आणि पुन्हा घराकडे निघालो। तर येताना मस्त माऊ खाऊ एन्जॉय करत होती आणि घर जवळ आल्यानंतर अशी पळाली, कड्यावर बसलेली तर ती खाली उतरली आणि पळत गेली घराकडे आणि पिशवी माझ्याकडे होती ती घेऊन मी तिच्या मागे मागे पळत गेले। आणि नंतर कपडे वगैरे चेंज केली। तर आज केलेला राजमा आणि चपाती, ती मस्त जेवण करून घेतलं मी। त्यानंतर आहे ना माऊला जेवण भरवायला घेतलं। तर जेवण करताना देखील माऊ शांत नसते, उठ बस इकडे जा तिकडे जा, काय नवीन तोंड करून दाखवायचे आणि मला म्हणायचं तू देखील हे फेस कर। तर ते मला करून दाखवत होते, मला म्हणत होते तू कर। त्यानंतर मस्त निवांत झोप काढली, उठले होते इथे। नंतर संध्याकाळचा स्वयंपाक झाला आणि भाजी निवडायला घेतलेली, इथे देखील ते मला हसवत होती काय करून। तर इथे मी सगळी भाजी निवडून घेतली जी लागते आपल्याला दुसऱ्या दिवशीची जी आहे आणलेली ती सगळी। आम्हा छोटासा माझा बड्डे सेलिब्रेशन केला माऊनी। तर तुम्ही इतका व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू। तर नक्की व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।